सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, आजच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झालेली होती. बाहेर इतका सारा पाऊस आमच्याकडे पडत होता आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे म्हटल्यावर आमच्याकडे दररोज 1 ते 2 तास तरी निश्चितच पाऊस येतो. आणि आज तर सकाळी पावसाने सकाळी धुमाकूळ घातला. सर्वप्रथम मी छान असं इथे हळदीचं लेपन उमरट्याला केलेलं होतं. त्याच्यानंतर सुंदर अशा रांगोळ्या त्याच्यावर काढल्या. छान रांगोळ्या काढून झाल्या. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सुद्धा मला आवरून घ्यायची होती. आणि आज स्वयंपाकाचा बेत इतका छान होता आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नव्हता. आणि इतका सुंदर असा पाऊस होता म्हटल्यावर जो काही बेत मी बनवलेला होता तो अगदी छान होता. बघा, स्वामी महाराज काय म्हणतात, किती लोभस आणि किती मनमोहक आणि किती अलौकिक आहात आपण. आपले दर्शन होताच मन शांत होते आणि मनात एक चैतन्याची लहर जागृत होते. त्याचबरोबर आपल्या त्या शांत, प्रसन्न आणि करुणामय रूपाचे दर्शन होताच मनातील सर्व गोंधळ एका क्षणात निघून जातो, असं आपल्याला महाराजांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर नक्कीच वाटत असतं. आपल्या तेजस्वी मुखकमळाचे पाहताना काळ, वेळ आणि जगाचे भानही निश्चितच आपण हरपून जातो. त्या प्रेमळ नेत्रात अनंत विश्वाचे वात्सल्य मात्र दडलेले आहेत. त्या मंद स्मितात भक्तांसाठी अमाप आश्वासन आहेत आणि या दिव्य स्वरूपात साक्षात परब्रह्माची अनुभूती सामावलेली आहे. आपल्या रूपाकडे जितके पाहावे तितके मन अधिकाधिक तृप्त होऊन जाते. तरीही समाधान मात्र होत नाही. असं का होतं? असं वाटतं की आयुष्यभर आपल्या चरणांजवळ बसून फक्त त्या दिव्य मुखाकडे पाहत राहावे. कारण त्या दर्शनातच भक्ताला शांती, मनशांती, समाधान, आत्मिक समाधान मिळत असतं. त्या सौंदर्यातच भक्तीची गोडी दडलेली आहे आणि त्या प्रेमामय उपस्थितीत संपूर्ण जीवनाचा आपल्याला अर्थ सापडत. जेव्हाही आपण महाराजांच्या चेहऱ्याकडे बघतो तेव्हा आपल्याला इतकं सुंदर वाटत असतं ना, का असं वाटतं का आता जगामध्ये काहीही माझं शिल्लक नाहीये किंवा मी तरी इथे जगामध्ये काय शोधत बसलो आहे. एवढे परब्रह्म जर माझ्या बरोबर आहे, परब्रह्माचा हात जर माझ्या बरोबर आहे, तर निश्चितच आपल्याला या गोष्टी कळतात. आणि खरंच जेव्हा आपण सेवेमध्ये येतो, सेवेकरी होतो, छानसं मनाला आपण त्या ठिकाणी सामावून घेतो, तेव्हा वाटतं आपल्याला का माझं आयुष्य खूप शांत, सुरळीत आणि अगदी छान पद्धतीने सुरू आहे. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच आपला बदलतो. एखाद्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा निश्चित आपल्याला असं वाटतं का आपल्याला जे काही दिलंय ना त्याबद्दल मी खरंच मनापासून कृतज्ञता आहे. ह्या युनिव्हर्सचा, आपल्या ब्रह्मांडाचा, माझ्या स्वामींचा, स्वामी महाराजांचा. आणि खरंच मी खूप नशिबान आहे की मी सेवेकरी बनवून जन्माला आलेलो आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवपूजा वगैरे करून झालेली होती आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम होतं म्हणजे स्वयंपाक करण्याचं. इतका तुम्हाला सांगितलं, इतका सुंदर असा पाऊस पडत होता ना, म्हणून म्हटलं चला सगळ्यात महत्त्वाचं आता मी तर म्हणजे 1 दिवस आधीच इडलीचं बॅटर होतं. 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, त्याच्यात थोडीशी 2 चम्मच मेथीदाणे टाकायचे. त्याच्यामुळे इडली छान मऊ आणि लुसलुशीत तयार होते. 4-5 म्हणजे 8 दिवस आधी सुद्धा मी आहोंना सुट्टी होती त्या दिवशी सुद्धा इडली बनवली होती. पण त्या दिवशी खाल्ली आणि आहोंना खरंच आवडीची इडली खूप जास्त आवडलेली आणि म्हटलं चला पुन्हा आज सुट्टी आहे म्हणून पुन्हा इडली बनवायला घेतली. आणि छान वाटतं असं इडली सांबारचा बेत बनवला. बाहेर इतका धो पाऊस आणि अगदी अशा गोष्टी खाऊन. आणि आता तर इतका पाऊस पडतो का काही कामं करण्याची इच्छा होत नाही. असं वाटतं का फक्त झोपून राहावं. पण झोपून कोणाचं आयुष्य पूर्ण होतंय का किंवा आपलं मनुष्य जीवन सार्थकी लागतंय का, संसार होतोय का, तर नाही. म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या तर कराव्याच लागणार आहे म्हटल्यावर सगळी मी काही कामं आज लवकर आवरलेली होती. आणि छान आता इडली सांबार बनवून पोटभर जेवण करून सेवा तर करायचीच आहे, पण थोडासा निश्चितच आराम सुद्धा होणार आहे. कारण आज इतका सुंदर असा पावसानं सुरुवात सकाळीच केलेली होती. आम्ही उठले आणि चहा घेत होतो तेव्हापासूनच पावसाला मात्र सुरुवात झालेली होती.
जोपर्यंत साईडला इडली होतं इडली पात्रामध्ये तोपर्यंत मी कुकरमध्ये 3 प्रकारची डाळसुद्धा लावलेली होती. थोडीशी मसूर डाळ, त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि त्याच्यामध्येच थोडीशी मुगाची डाळ. जेणेकरून हे जे काही सांबार आहे ना खूप जास्त टेस्टी होतं अशा पद्धतीचं. आणि मागे सुद्धा मी केलेलं आठवडाभरापूर्वी ते वाहूंना सुद्धा खूप जास्त आवडलं सांबार आणि इडली. म्हणून म्हटलं त्याच पद्धतीने बनवूया. आणि ही सुद्धा इडली सांबार खूप टेस्टी झालेलं होतं कारण नाहूंना ही सांबार सुद्धा खूप जास्त आवडलं. सर्वप्रथम तुम्ही बघितलं का एक छोटा कांदा, टोमॅटो, नंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली होती, थोडासा कोथिंबीर कट करून घेतला, नंतर थोडंसं जे काही कढीपत्ता आहे तो वॉश करून घेतला आणि सुरुवातीला कढईमध्ये तेल घेऊन जिरं मोहरीची फोडणी टाकली. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या आणि सगळं काही आता अगदी छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. आणि थोडा वेळ मग लगेच मीठ टाकलं. त्याच्यामध्ये आता 2 चम्मच आपला सांबार मसाला टाकायचा, किचन किंग गरम मसाला, थोडीशी हळद, मिरची पावडर, कारण कलर येण्यासाठीची मिरची पावडर मी यूज केलेली होती. आणि जी मसाल्यामध्ये मी डेली यूजमध्ये जी काही मसाला वापरते तो सुद्धा टाकलेला होता थोडासा, जेणेकरून जी काही टेस्ट आहे ती खूप छान येते. कितीही लाल दिसत असलं तरी तिखट वगैरे अगदी झालेलं नव्हतं, पण अगदी टेस्टी असं सांबार तयार झालेलं होतं. जास्त वेळही लागत नाही, अगदी 10 मिनिटात सांबार तयार होतं अशा पद्धतीने. आणि याच्यामध्येच मी 3 प्रकारची डाळ आणि एक छोटासा आलू जो काही होता तो 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेला होता. म्हणजे अगदीच आता कितीही लवकर बसण्याचा म्हणजे आपण म्हटलं का भूक लागलेली आहे तर असं सांबार तुम्ही लगेच बनवू शकता. इडल्या सुद्धा माझ्या साईड बाय साईड झालेल्या होत्या आणि आता फक्त 1-2 काम घरातलं बाकी होतं, तोपर्यंत सांबारला सुद्धा छान अशी उकळी येणार होती. मीठ वगैरे आधीच टाकलं जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होतो आणि सांबार सुद्धा लवकर होतं. हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि छान असं सांबारला 1 ते 2 उकळी येऊपर्यंत छान बारीक गॅसवर होऊ दिलं, कारण गॅस मोठा होता म्हटल्यावर मी बारीक गॅस करून दिला आणि थोडा वेळ होऊ दिला. 5 ते 10 मिनिटं इतकं छान सांबार झालेलं होतं ना, शिजत होतं ना का अक्षरशः घरामध्ये काम करताना इतका सुंदर असा जो काही सुवास आहे सांबारचा तो येत होता. आणि त्याच्यामुळे मन तर भरलेलंच होतं. पण म्हटलं चला आता पोट भरण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. आणि छान असं सांबार इथे आता तयार झालेलं होतं. तोपर्यंत किचन वगैरे आवरलं, जी काही भांडी वगैरे होती ती आवरली. आणि कोणतीही भाजी किंवा सांबार असू दे, जर तुम्हाला काहीतरी पदार्थ टेस्टी बनवायचा असेल ना तर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, जेणेकरून लवकर सुद्धा शिजतं आणि भाजीची चव जी आहे ती अप्रतिम लागते आणि थोडीशी वाढते सुद्धा. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलोच करू शकता की कोणत्याही भाजी जर तुम्हाला टेस्टी हवं असेल तर गरम पाणी टाकायचं. आता बघा तुम्हाला दाखवते का मी एकच वाटीचं हे होते तांदूळ होते, म्हणून जास्त इडल्या झाल्या नाही, तर दोघांना लागतील एवढ्याच इडल्या झालेल्या होत्या. ह्या सुद्धा इडल्या आम्हा दोघांना तर खूप जास्तच होतात, पण ठीक आहे मी पूर्णच लावून दिलेल्या होत्या. म्हणजे आहोंना दुपारी पुन्हा भूक लागली ना तर मग आता फक्त सांबार जे काही ते गरम करून द्यायचं. आणि बघताय तुम्ही का थोडीशी इडली वगैरे चिकटलेली नाहीये किंवा तुटलेली नाहीये, कारण आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच किंवा 2 चम्मच मेथीदाणे टाकायचे आणि त्याच्यानुसार इडली म्हणजे जे काही ते कडू सुद्धा लागत नाही आणि चिटकत सुद्धा नाही. अगदी छान मऊसूत कापसासारखी इडली इथे तयार झालेली होती आणि फुगली सुद्धा होती टम्म छान अशी. आणि आता गरमागरम त्याच्यात सांबार घेऊन छान असं आम्ही दोघांनी जेवण केलं. जेवण करून झाल्याच्या नंतर फक्त आता फरशी वगैरे पुसायची बाकी होती, कारण खूप सारं या गोष्टी कमी कमी म्हटल्या तरी खूप सारा पसारा होतो. किचन वगैरे सगळं आवरलेलं होतं. थोडासा दिवसभर आराम केला, कारण इतका सारा पाऊस होता ना का ह्या पावसात आता कामं तर ऑलरेडी झालेली होती म्हटल्यावर मग काय बसूनही काय करायचं, सेवा आहेत त्या संध्याकाळी करायच्या होत्या. थोडासा मधल्या टायमिंगमध्ये आराम केला. संध्याकाळी जी 12 फुलवातीची सेवेला मी सुरुवात केलेली आहे ती सेवा मला इथे कंप्लीट करायची होती आणि त्याच सेवेचा आज 6वा-7वा दिवस होता. छान अशा वाती वगैरे लावून घेतल्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 1 वेळा श्री सुक्तम, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्ण मंत्र आणि त्याचबरोबर 24 वेळा कुबेर मंत्र म्हणून छान असं या सेवेची सांगता केली. ही सेवा करायला इतकी सुंदर आणि सोपी आहे ना, असं वाटतं का करतच राहावी. पण फक्त आणि फक्त ही 12 दिवसांची सेवा आहे, 12 फुलवातींची. याचं सुद्धा डिटेलमध्ये मी ब्लॉग शेअर केला आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही माहिती बघू शकतात. आणि मी गुरुपुष्पामृत योगापासून ही सेवा सुरू केलेली आहे. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. इडली सांबार सुद्धा तुमचं सुद्धा बघून खायची इच्छा झाली असेल तर नक्की करून बघा, कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये भजी, इडली सांबार, डोसा, उत्तप्पा ह्याच गोष्टी जास्त खाण्याची इच्छा होते, कारण ह्या गोष्टी गरमागरम असतात. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे सुद्धा छान छान डेली ब्लॉग्स बघता येतील. ही सेवा करून झाल्याच्या नंतर पुन्हा 11 माळी जप करायचं होतं, स्वामी चरित्राचं पठण करायचं होतं, जेणेकरून ज्या काही आपल्या सेवा असणार आहे. आणि संध्याकाळची घाई सुद्धा असते ती म्हणजे स्वयंपाकाची, म्हणून जेवढं शक्य झालं तेवढ्या लवकर सेवा आटवून द्यायच्या आणि मग आपला स्वयंपाक किंवा आपलं कामं वगैरे आवरणे आणि या सगळ्या गोष्टी तर सुरूच असतात.
कारण दिवसभरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी कामांची लिस्ट जी काही आहे ती खूप जास्त मोठी आणि छान असते. आणि बघा, तुम्ही याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा तुम्ही म्हणजे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून छान असा अनुभव तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी येतो.